नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा दुसरा भाग घेत आहोत। यापूर्वी व्याकरणाचा पहिला भाग आपण अभ्यासलेला आहे। पहिल्या भागामध्ये शब्दांच्या जाती 8 पैकी जे विकारी आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे आपण पाहिलेलं आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या 8 जातीपैकी जे अविकारी आहेत, व्याकरणामध्ये ज्या शब्दांच्या जाती आहेत 8, त्यापैकी अविकारी शब्द म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे विकारी आणि अविकारी काय? विकारी म्हणजे काय याविषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे। वाक्यात वापरताना या शब्दांचा बदल होतो, शब्दामध्ये बदल होतो, त्यांना विकारी असे म्हटलं जातं। परंतु आज आपण जे अविकारी पाहणार आहोत, हे अविकारी शब्द वाक्यामध्ये जेव्हा आपण अविकारी शब्द वापरतो तेव्हा यामध्ये बदल होत नाही। या शब्दावर लिंग आणि वचनाचा काहीही परिणाम होत नाही, म्हणजेच लिंग आणि वचनाच्या अनुसार यामध्ये बदल होत नाही। म्हणजेच अविकारी शब्दांना वाक्यामध्ये वापरताना यामध्ये कोणताच बदल होत नाही, याला अविकारी शब्द असे म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या अविकारी जे शब्द आहेत, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, यापैकी आपण प्रथम पाहत आहोत क्रिया विशेषण अव्यय। क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय नेमकं? याला इंग्रजीमध्ये ॲडवर्ब म्हटलं जातं, लक्षात घ्या। क्रिया विशेषण अव्यय ॲडवर्ब, याची व्याख्या पहा। क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हटले जाते। क्रिया विशेषण अव्ययाची व्याख्या, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हटले जाते। आता मी उदाहरण देतो, तुम्हाला कळेल। पहा, या ठिकाणी आपण या वाक्यामध्ये उदाहरण बघा। ससा तुरु तुरु पळतो। पळतो हा क्रियापद आहे, पळतो क्रियापद आहे। आपल्या व्याख्येमध्ये सांगितलं गेलं, क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। आता बघा, पळतो, पळतो हा जे आहे, पळतो, जाईल, वाहतो, हे क्रियापद आहे। क्रियापदाच्या विषयी एक माहिती सांगितली जात आहे, खास माहिती सांगितली जात आहे, विशेष माहिती सांगितली जात आहे। आता ससा नाम आहे, समीर नाम आहे, वारा हे नाम आहे। या नामाविषयी या ठिकाणी माहिती देत आहे। बघा, ससा पळतो। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, ससा पळतो। ससा कसा पळतो? तुरु तुरु पळतो, लक्षात घ्या। म्हणजेच पळण्याची जी क्रिया होत आहे, ती क्रिया कशी होत आहे, या क्रिया कशी होत आहे याची माहिती इथं सांगितलं गेलं, म्हणजेच याला क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं गेलं, लक्षात घ्या। क्रियापदाविषयी खास माहिती सांगणाऱ्या, विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हटलं जातं। म्हणजेच ससा तुरु तुरु पळतो, ससा कसा पळतो? तुरु तुरु पळतो, म्हणजेच क्रियापदाविषयी इथं माहिती सांगितली। त्यानुसार समीर
गावाला जाईल. जाईल कुठं जाईल? गावाला. कधी जाईल? उद्या जाईल. म्हणजेच इथं विशेष बाब म्हणजे कुठली आहे? उद्या ही विशेष. समीर गावाला जाणार आहे, पण कधी जाणार आहे? उद्या जाणार आहे. उद्या जाणार आहे. इथं विशेष माहिती आहे. आता वारा वाहतो. कसा वाहतो? हळूहळू वाहतो, झुळूझुळू वाहतो, फास्ट वाहतो वगैरे वगैरे. पण वारा वाहण्याची क्रिया कशी होत आहे? झुळझुळ वाहण्याची क्रिया होत आहे. म्हणजेच वाहतो या क्रियापदाविषयी इथं खास म्हणजेच विशेष माहिती सांगितली जात आहे. वारा हा झुळझुळ वाहत आहे. झुळझुळ जे आहे जे इथं क्रिया विशेषण अव्यय आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं या शब्दावर तुरु तुरु, उद्या, झुळझुळ या तिन्ही शब्दावर लिंग वचनचा काहीही परिणाम होत नाही. लिंग वचनचा काहीच परिणाम होत नाही. समजा इथं ससाच्या ऐवजी आपण ससे म्हटलो. ससे कसे पळतात? तुरुतुरूच पळतात. तुरुतुरूच राहणार. लक्षात घ्या. म्हणजे इथं बदल होत नाही. मी प्रथम तुम्हाला सांगितलंय अविकारी शब्द म्हणजे बदल न होणारे शब्द. ससे अनेक वचन ससे. ससे पळतात. कसे पळतात? तुरुतुरू. म्हणजे याच्यामध्ये बदल नाही. समीर, समीरच्या ऐवजी आपण इथे एका मुलीचं नाव घ्या, राधा म्हणा. राधा उद्या गावाला जाईल. राधा, राधा इथं स्त्रीलिंग घेतलं, लिंग घेतलं, लिंग बदललं, लिंग बदललं. समीरच्या ऐवजी पुल्लिंगाऐवजी स्त्रीलिंग घेतलं तरी परंतु उद्यामध्ये काहीच बदल होत नाही. त्याप्रमाणे इथं देखील वारा म्हणा, वारे म्हणा, इथं झुळझुळमध्ये काहीच बदल होत नाही. म्हणजे बदल न होणारे शब्द म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्रिया विशेषण अव्यय हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल आणि समजेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रिया विशेषण अव्यय पाहिलो, अभ्यासलो. यानंतर शब्दयोगी अव्यय. 6 नंबर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय याची व्याख्या पहा. शब्दाला शब्द जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दाला शब्द, एक मूळ शब्द, मूळ शब्दाला दुसरा शब्द जेव्हा जुळतो त्याला योग असे म्हणतात. योग याने मिलना. योग याने मिलना. एका मूळ शब्दाला दुसरा जे शब्द जोडतो तेव्हा जे शब्द बनतं त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. याची व्याख्या पुन्हा एकदा. शब्दाला शब्द जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरण बा. डोंगरा मागे सूर्य लपला. डोंगरा मागे सूर्य लपला. डोंगरा मागे सूर्य लपला. डोंगरा मागे सूर्य लपला. पहा इथं विद्यार्थी मित्रांनो, सिंपल आहे, सोपं आहे. डोंगर हा मूळ शब्द. डोंगर हा मूळ शब्द. या मूळ शब्दाला दुसरा शब्द लागला. मूळ शब्दाला दुसरा शब्द लागला. म्हणजेच बघा इथं व्याख्यामध्ये सांगितलं, शब्दाला शब्द जेव्हा जोडून येतो त्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मूळ शब्दाला मागे हा शब्द लागला म्हणजेच मागे जे आहे हा शब्दयोगी अव्यय आहे. मूळ शब्द डोंगर, डोंगराला मागे लागला. त्याप्रमाणे पहा, टेबलावर चेंडू आहे. टेबल मूळ शब्द. या मूळ शब्दाला वर हा शब्द जेव्हा लागला म्हणजेच मूळ शब्दाशी या वरचा योग झाला, मिलन झाला, तेव्हा याला वर जे आहे शब्दयोगी अव्यय. मूळ शब्द टेबल, टेबलाला जे शब्द जोडून आला तो वर म्हणजेच वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. आता तिसरा उदाहरण पहा. माझ्या शाळेसमोर दुकान आहे. माझ्या शाळेसमोर. शाळा, शाळा एक मूळ शब्द आणि या शाळेला लागलं समोर.
काय लागलं? शाळेला समोर लागलं. म्हणजे मूळ शब्दाला जेव्हा दुसरं शब्द लागतं, लागणारं दुसरं शब्द हे शब्दयोगी अव्यय असतं. माझ्या शाळेसमोर दुकान आहे. विद्यार्थी मित्रांनो, कळत असेल इथं पहा, यांच्यामध्ये बदल कसा होतोय जरा लक्ष द्या इकडं. काय? डोंगर मूळ शब्द, मागे दुसरा जोडून आलेला शब्द आणि शब्दयोगी तयार झालं डोंगरामागे. शाळा हा मूळ शब्द, या मूळ शब्दाला समोर हा दुसरा शब्द लागलं म्हणजेच शाळेसमोर शब्दयोगी अव्यय निर्माण झालं. फळ्यावर लिहितो, आम्ही फळ्यावर लिहितो. फळा मूळ शब्द, वर आहे, वर जे आहे दुसरा लागून आलेला शब्द म्हणजेच फळ्यावर शब्दयोगी अव्यय निर्माण झालं. अशा प्रकारे मुलांनो पहा, अशा प्रकारे मूळ शब्दाला शब्दयोगी अव्ययाला मूळ शब्दाला जोडल्यामुळे मूळ शब्दाचे रूप बदलते. त्या बदलल्या रूपाला सामान्य रूप देखील म्हणतात. बघा, मूळ शब्द डोंगर, मूळ शब्द डोंगर, मूळ शब्द टेबल, मूळ शब्द शाळा. या मूळ शब्दांना जेव्हा शब्दयोगी अव्यय लागतं, लागल्यानंतर जे शब्द बनतं त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे याचं सामान्य रूप देखील बदलतं. लक्ष, डोंगरा, डोंगरचं निर्माण झालं, डोंगरा निर्माण झालं, लक्षात घ्या. डोंगरचं डोंगरा, टेबलचं टेबला झालं, लक्षात घ्या. शाळेचं शाळा झालं. तर अशा प्रकारे सामान्य रूप देखील तयार होतात. डोंगरा मागे, डोंगर हा नाम, डोंगरा सामान्य रूप. त्याचप्रमाणे शाळा हे नाम आणि समोर जेव्हा लागलं तेव्हा शाळाचं शाळे होतं, लक्षात घ्या, हे सामान्य रूप. अशा प्रकारे शब्दयोगी इथं अव्यय संपत आलेला आहे. शब्दयोगी अव्यय पुन्हा एकदा सांगतो, शब्दाला शब्द जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मूळ शब्दाला जेव्हा दुसरं शब्द लागतं आणि जे दुसरा शब्द लागणारं शब्द असतं ते शब्दयोगी अव्यय असतं. म्हणजेच मागे, वर आणि समोर हे शब्दयोगी अव्यय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय पाहिलो, अभ्यासलो. यानंतर उभयान्वयी अव्यय, ज्याला कंजक्शन म्हटलं जातं. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. दोन शब्द किंवा दोन वाक्य, दोन शब्द, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी, दोन शब्द, या ठिकाणी उदाहरण देतो तुम्हाला. कांदे, बटाटे, दोन शब्द आहेत. कांदा एक शब्द आहे, बटाटा एक शब्द आहे. या कांदे आणि बटाटे या शब्दाला आणीनं जोडलं गेलं. कशानं जोडलं? आणि. आणि हा काय केलं? जोडण्याचं काम करतं, लक्षात घ्या. म्हणजेच हे जे आहे जोडण्याचं जे काम करतं आणि हा शब्दयोगी अव्यय आहे. दोन शब्दांना जोडलं का नाही? त्याचप्रमाणे व देखील कांदे व बटाटे आणले, व देखील जोडण्याचं काम करतं. म्हणजेच व देखील काय आहे? शब्दयोगी शब्द उभयान्वयी अव्यय आहे. त्याचप्रमाणे पहा, दोन वाक्य, गड आला एक वाक्य, सिंह गेला दुसरं वाक्य. या दोन्ही जोडणाऱ्या शब्द कोणता आहे? पण. पण या शब्दाने या दोन्ही वाक्याला जोडलं गेलं म्हणजेच पण देखील काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. जोडण्याचं काम केलं. गड आला पण सिंह गेला. जेव्हा तानाजी मालुसरे गेले तेव्हा शिवाजी महाराजांनी उद्गार काढलं की माझा गड तरी आला परंतु माझा सिंह गेला. अशा प्रकारे इथं दोन वाक्य, गड आला
पण सिंह गेला. अशा प्रकारे अनेक मी गुरुजी वर्गात आले म्हणून विद्यार्थी उभे राहिले, विद्यार्थी उभे राहिले आणि गुरुजी वर्गात आले. या दोन्ही शब्दांना जोडण्याचं शब्द कोणतं? म्हणून. गुरुजी वर्गात आले म्हणून विद्यार्थी उभे राहिले, म्हणजे म्हणून हा शब्द जोडण्याचं काम करतं, म्हणजेच उभयानवी अव्यय आहे. अशा प्रकारे आणि, पण, परंतु, व, म्हणून हे जे शब्द आहेत हे उभयानवी अव्यय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उभयानवी अव्यय म्हणजेच कंजक्शन. या कंजक्शनची व्याख्या बघा. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयानवी अव्यय असं म्हटलं जातं. यालाच, या उभयानवी अव्ययाला, क्रियाविशेषण अव्ययाला आणि त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्ययाला काय म्हटलं जातं? अविकारी शब्द देखील म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपणास केवल प्रयोगी अव्यय अभ्यासाचं आहे. यापूर्वी अविकारी शब्द, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयानवी अव्यय पाहिलं. आता केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय? कळत न कळत मनाच्या गाभाऱ्यातून निघणाऱ्या उद्गाराला केवल प्रयोगी अव्यय असे म्हटलं जातं. देखो डेफिनेशन देखिएगा इसकी, तारीफ देखिए. ताज्जुबिया निशानी जिसको कहेंगे हम, क्या ताज्जुबिया? कळत न कळत मनाच्या गाभाऱ्यातून निघणाऱ्या उद्गाराला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. चाहते हुए, न चाहते हुए, जानते हुए, जानते हुए, अनजाने में जो अंदर से, दिल से जो शब्द निकलता है, न चाहते हुए भी जो शब्द निकलता है उसे हम क्या कहेंगे? केवल प्रयोगी अव्यय कहेंगे. न चाहते हुए, जैसे कि देखिएगा मिसाल के तौर पर आपको उदाहरण पहा. एक मुलगा 10वी पास झाला आणि शिक्षकाला भेटायला आला. सर, मी पास झालो. तेव्हा शिक्षक काय म्हणतील? शाबास, तू असाच यशस्वी हो. म्हणजेच पहा, शिक्षकाच्या मनातून, गाभाऱ्यातून कोणता शब्द निघाला? शाबाश. त्या मुलानं सांगितलं, सर मला शाबाश की म्हणा, असं म्हटलं का? नाही. न कळत, विचार न करता जे शब्द बाहेर पडलं त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. दुसरा उदाहरण पहा. आबब. रस्त्याने चाललेला आहे आपण, जात असताना अचानक तुमच्या समोर एक भला मोठा साप आला. त्या सापाला पाहिल्याबरोबर तुम्ही काय म्हणाल? अबाबाबाबा, किती मोठा साप आहे हा. अबब, किती मोठा साप आहे हा, असं म्हणाल की नाही? म्हणजेच अबब देखील न कळत जे शब्द बाहेर पडलं, उद्गार जे बाहेर पडलं त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. तिसरा उदाहरण, अरे रे. एका तुमचा वर्गमित्र, त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे. ही वार्ता तुम्हाला कळाल्यानंतर अरे अरे, कालच माझ्याबरोबर होता, अरे अरे वाईट झालं, हां, असं म्हणता का नाही आपण? हां, म्हणजे न कळत निघणाऱ्या उद्गारालाच केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. अरे रे, तुम्हाला एक ककडी दिली खायला आणि खात असताना ककडी तोंडात घातल्याबरोबर काकडी जी आहे कडू लागली. कडू लागल्याबरोबरच तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडेल. कोणता? शी. पडेल की नाही? म्हणजेच ही शी देखील काय आहे? केवल प्रयोगी अव्यय आहे. कळत न कळत मनाच्या गाभाऱ्यातून जे शब्द बाहेर पडतात त्याला केवल प्रयोग अव्यय असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, याचे प्रकार पडतात पहा. वेगवेगळे. हर्षदर्शक, हर्ष, आनंद. जेव्हा आनंदाच्या तुम्हाला जेव्हा भरपूर आनंद होईल
किंवा आनंदाचा क्षण असेल त्यावेळेस तुमच्या तोंडून जे शब्द पडतात, वा वा, हा हा किती सुंदर आहे, हा हा किती सुंदर ड्रेस आहे का नाही, पोशाख किती सुंदर आहे, हे हर्षदर्शक आनंदाचं क्षण वा वा म्हणतो की नाही आपण. त्याचप्रमाणे शोकदर्शक, शोक कशाला म्हणतो, जे दुःखाची घटना आहे, दुःखाची घटना आहे किंवा दुःखाची वार्ता तुम्हाला कळाली, निधन वार्ता तुम्हाला कळाली, तेव्हा म्हणतो तुम्ही अरे रे फार वाईट झालं, हाय 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 म्हणतो की नाही. देवा रे देवा किती वाईट झालं. अशा प्रकारे दुःख जेव्हा प्रकट करतो तेव्हा देखील अशा प्रकारचे उद्गार बाहेर पडतात. आश्चर्यदर्शक, आश्चर्य, ताज्जुब, जेव्हा तुम्हाला आश्चर्य होतं, नवल होतं, कुठली तुम्ही भला मोठा साप पाहिला रस्त्यानं, एक घटना जी आहे पाहिलात, मोठा हत्ती तुम्ही पाहिलात किंवा हत्तीचं खेळ तुम्ही पाहत आहेत, त्यावेळेस तेव्हा तुम्हाला आश्चर्य होतं. आश्चर्य झाल्यानंतर तुमच्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात, जसे की बघा, आबोब किती मोठा साप आहे, अरे रे, अरे बाप रे, किती भला मोठा हत्ती आहे, अगं बाई, हे जे आहेत हर्षदर्शक आहेत. आणि त्याचप्रमाणे तिरस्कार दर्शक देखील, छी, थू, शी, हे तिरस्कार दर्शक शब्द आहेत. विरोध दर्शक, विरोध, अपोजिट, ज्याला विरोध दाखवणारा तुम्ही दर्शवणारा आहात, तेव्हा छे, मी नाही म्हटलं, छट, मी नाही येणार, अशा प्रकारे शब्द वापरतो. प्रशंसा, जेव्हा किसी की तारीफ करते हैं हम, प्रशंसा करतो आपण, स्तुती करतो, तेव्हा वा वा, चांगली कामगिरी केलास, शाबाश, तो असाच मोठा माणूस हो, भलं झालं, ठीक झालं, अशा प्रकारे प्रशंसा आपण देखील करतो. जे प्रशंसा करत असताना जे उद्गार बाहेर पडतात किंवा शब्द बाहेर पडतात त्याला प्रशंसादर्शक शब्द असे म्हणतात. स्वीकारदर्शक, स्वीकारणे, ॲक्सेप्ट करणे. जी, हां, जेव्हा वडिलांनी सांगितलं अरे तू दुकानाला जाऊन काही घेऊन ये, किराणा माल घेऊन ये, तेव्हा तुम्ही म्हणाल जी, हां सर, हां पप्पा, हां डॅडी म्हणतो ना आपण. अशा प्रकारे ठीक आहे, बरं, हे जे शब्द आहेत हे आहेत स्वीकारदर्शक. अशा प्रकारे भावना म्हणजेच हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, प्रशंसादर्शक, स्वीकारदर्शक अशा प्रकारे शब्द बाहेर पडतात, न कळत बाहेर पडतात. या न कळत तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या उद्गाराला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही वाक्य पूर्ण होईल, शाबास, तो असाच मोठा हो, अबब केवढा मोठा साप आहे, अरे रे फार वाईट झालं, ही जेव्हा वाक्य तुम्ही लिहिता तेव्हा हे उद्गारवाचक चिन्ह आहे, हे चिन्ह द्यायला विसरू नका, लक्षात घ्या. जर तुम्ही वाक्य लिहिलात आणि चिन्ह जर लिहिलात तर तुम्हाला गुण मिळणार नाहीत. तर अशा प्रकारे हे जे शब्दांच्या इथं 8 जाती संपलेल्या आहेत. प्रथमतः नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे विकारी शब्द आहेत. आणि त्याचप्रमाणे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय हे जे आहेत अविकारी शब्द आहेत. अशा प्रकारे शब्दांच्या 8 जाती येथे संपलेल्या आहेत.